नवी मुंबईमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळतोय। सखल भागामध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे, तर तुर्भेतील रस्ते जलमय झालेत। MIDC भागामधले रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। नवी मुंबईतली ही दृश्य समोर येत आहेत। नवी मुंबईमध्ये आहे ते दुपारी पावसाने जोरदार या ठिकाणी बरसात होताना दिसते। त्यामुळे आता अनेक ठिकाणी पाणी साचू लागलेलं आहे। मी सध्या तुर्भा MIDC मध्ये आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे या MIDC मध्ये पाणी साचलेलं आहे। हा MIDC चा रस्ता आहे। MIDC वरून साईन पनवेलला जाणारा रस्ता आहे, मात्र पूर्णपणे हा रस्ता पाणी साचून आहे, ते भरलेला आहे। त्यामुळे वाहनधारकांना यातून आता वाट काढणं आहे ते अवघड झालेलं आहे। अनेक गाड्या या आता बंद पडू लागलेल्या आहेत। काही बाईकस्वर आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या गाड्या बंद पडू लागलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आता या ठिकाणी जेसीबी बोलवण्यात आलेला आहे। जेसीबीच्या माध्यमातून आहे ते या ठिकाणी पाणी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, खड्डे पाडले जात आहेत आणि जे पाणी साचून झालेलं आहे त्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न आता हा जेसीबीच्या माध्यमातून केला जातोय। तुम्ही पाहता या ठिकाणी पूर्णपणे रस्ते पाण्याने भरून ओसंडत आहेत, जलमय झालेले आहेत, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि नवी मुंबई वाहतूक विभाग असेल, ट्रॅफिक पोलीस आहेत, ते सुद्धा रस्त्यावरती आहेत, वाहनधारकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तिथे जाऊ नका अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आपण पाहतो की संपूर्णपणे हा MIDC चा रस्ता संपूर्ण जलमय झालेला आहे। जवळपास 1 ते 2 किलोमीटर रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे, संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे आता पावसाने नवी मुंबईमध्ये दुपारपासून जोरदार आपली बॅटिंग सुरू केली आणि त्याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईतल्या सर्वच सखल भागामध्ये आता पाणी 1, 1.5, 2 फुटापर्यंत आहे ते साचू लागलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।